कोविड-19च्या कालखंडामध्ये अनेक आशा वर्कर्स, महिला परिचारिका, महिला वैद्यकीय अधिकारी तसेच विविध क्षेत्रांमध्ये कार्य करणाऱ्या महिलांनी हे सिद्ध करून दिले की समान पातळीवर नेतृत्व करण्याची क्षमता महिलांमध्ये आहे. प्रत्येक महिला ही एक विद्यापीठच असते, असे प्रतिपादन कर्नाटक महिला विद्यापीठाच्या माजी कुलगुरू डॉ. मीना चंदावरकर यांनी केले. त्या महिला दिनानिमित्त आयोजित सतर्क जग, आव्हानात्मक जग या विषयावरील राष्ट्रीय वेबिनारमध्ये बोलत होत्या. स्थानिक श्री दादासाहेब गवई चॅरिटेबल ट्रस्ट अंतर्गत शैक्षणिक गुणवत्ता समिती, डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय अमरावती, तक्षशिला महाविद्यालय अमरावती, रामकृष्ण महाविद्यालय दारापूर आणि रामकृष्ण बीएड महाविद्यालय अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतेच आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त सतर्क जग म्हणजेच आव्हानात्मक जग या विषयांवर राष्ट्रीय वेबिनारचे आयोजन करण्यात आले होते. विशेषतः हे वेबिनार झूम ॲपवरून यूट्यूबवर थेट प्रक्षेपित करण्यात आले. या राष्ट्रीय वेबिनारमध्ये संपूर्ण देशातून 1300 प्रतिनिधींनी भाग घेतला. त्यामध्ये 55% महिला, 45% पुरुष सामील झाले होते. या राष्ट्रीय वेबिनारचे उद्घाटन संस्थेच्या अध्यक्षा कीर्ती राजेश अर्जुन यांच्या हस्ते झाले. यावेळी संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा डॉ. कमल गवई या प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या. या वेबिनारमध्ये प्रमुख वक्ता म्हणून डॉ. मीना चंदावरकर आणि पंढरपूरच्या डॉ. सायली लाड यांनी मार्गदर्शन केले. जवळपास 3 तास चाललेल्या वेबिनारमध्ये महिलांचे आरोग्य, महिलांची मानसिकता, शिक्षण, लैंगिक शिक्षण, नेतृत्व गुण या विषयांवर वक्त्यांनी आपले विचार मांडले. उद्घाटन सत्राचे संयोजन शैक्षणिक गुणवत्ता समिती प्रमुख डॉ. वर्षा गावंडे यांनी केले, तर प्रास्ताविक डॉ. पूनम अभ्यंकर यांनी केले. पहिल्या सत्राचे आभार शुभांगी ढेपे यांनी मानले. द्वितीय सत्राचे संचालन डॉ. सारिका बोधडे यांनी, तर आभार डॉ. प्रणाली पेटे यांनी मानले. प्रथम सत्रामध्ये बोलताना डॉ. सायली लाड यांनी महिलांची मानसिकता सुदृढ ठेवण्याकरिता कोणत्या उपाययोजना कराव्यात याबाबत माहिती दिली. लॉकडाऊनच्या कालखंडामध्ये महिलांनी आपल्या कणखर मानसिकतेचा परिचय करून दिला. त्यांनी आपल्या व्यावसायिक जबाबदारीसोबतच कौटुंबिक जबाबदारी सुद्धा उत्कृष्टरित्या पार पाडली. कोरोनाला महामारी न म्हणता महासाथ जर म्हटले गेले असते तर अनेकांचा मानसिक तणाव कमी झाला असता. मनाविरुद्ध काही गोष्टी झाल्या तरी महिलांनी कुटुंबांच्या व समाजाच्या उन्नतीसाठी निरंतर प्रयत्नरत राहावे, तसेच एक उद्यमी बनून नवनिर्मितीकरिता सदैव तत्पर राहावे, असे आवाहन डॉ. लाड यांनी केले. हे टेन्शनचं किंवा आपली जी एन्झायटी आहे, ताण जो आहे तो तणावाकडे नेणार. तर ते सांगता येईल की आपल्या षडरिपूंवरती म्हणजे जे 6 भावना आहेत त्यावरती आपण आपला कंट्रोल नसणे किंवा नियंत्रण नसणे. तर षडरिपू म्हणजे काय किंवा ह्या 6 भावना म्हणजे काय, तर काम, क्रोध, लोभ, मोह, मत्सर आणि मद. आता ह्या 6 भावना ज्या आहेत त्या आपल्यासाठी अत्यंत गरजेच्या आहेत. म्हणजे ह्या असू नयेत असा नाही, पण याचं जे प्रकटीकरण आहे म्हणजे ते स्वरूप असू शकतं किंवा विरूप असू शकतं. म्हणजे कुठलीही भावना ही मुळात ही फायदेशीरच असते, ती असणं हे फायदेशीरच असतं. पण ज्यावेळी तिचा अतिरेक होतो, स्वभावामध्ये त्या भावनेचा अतिरेक होतो, त्यावेळी ती भावना जी आहे ती त्रासदायक असते. म्हणजे जसं आपण काम ह्या भावनेचं स्वरूप बघितलं तर त्यामुळे मनुष्याची जी अस्तित्व जे आहे, मानवी जीवनाचं अस्तित्व टिकून आहे, तिथंच जर याचं विरूप प्रकटीकरण झालं तर पाशवी बलात्कार होतात. लोभ ह्या भावनेचं स्वरूप आपण जर विचारात घेतलं तर एकमेकांवरती लोभ आहे, माया आहे, प्रेम आहे, म्हणून कुटुंब टिकून आहेत, मैत्री टिकून आहे किंवा समाज व्यवस्था टिकून आहे. तिथेच लोभ ह्या भावनेचं जे विरूप आहे किंवा अतिरेक आहे, त्याला आपण हव्यास म्हणूया, की संपत्तीचा किंवा इतर कुठल्याही गोष्टीचा हव्यास इतक्या प्रमाणामध्ये वाढतो किंवा त्याचा अतिरेक असा होतो की जन्मदात्यांचा किंवा जन्मदात्यांनी
हत्या करण्यापर्यंत हा अतिरेक वाढतो. या राष्ट्रीय वेबिनारचा समारोप संस्थेचे सचिव प्राध्यापक PRS राव यांनी केले. त्यांनी इतिहासातील थोर महिलांची दाखले देत हे स्पष्ट केले की अनेक काळापासून महिलांमध्ये उपजतच नेतृत्व गुण आहे. संस्थेच्या अध्यक्षा कीर्ती राजेश अर्जुन आणि संस्थापक अध्यक्षा डॉक्टर कमल गवई यांच्या सक्षम विचारामधूनच शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये संस्थेने पुढाकार घेत प्रगती केल्याचे त्यांनी सांगितले. जग जर चांगलं करायचं असेल, शांततामय करायचं असेल, आज तुम्हाला महिलांना विशेषतः सांगावं वाटतं की ह्या देशामध्ये काय होत आहे. मध्यंतरी सुद्धा वर्तमानपत्रामध्ये आलं होतं, जग जर शांततामय करायचं असेल आणि आपल्या देशामध्ये करप्शन जर नष्ट करायचं असेल, महिलांमध्ये जे भांडण वगैरे जे नष्ट करायचे असतील, तर विपश्यना हा एकमेव मार्ग आहे. म्हणून तथागत बुद्धाच्या काळापासून संपूर्ण विश्वाने ही पॅथी स्वीकारलेली आहे. या वेबिनारच्या यशस्वीतेकरिता संस्था सचिव प्राध्यापक PRS राव यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेच्या शैक्षणिक गुणवत्ता समिती प्रमुख डॉक्टर वर्षा गावंडे, प्राचार्य डॉक्टर अंजनकुमार सहाय, प्राचार्य डॉक्टर पडवाल मल्लू, प्रभारी प्राचार्य यशवंत हरणे, प्राचार्य डॉक्टर सिकंदर मनवरे, प्राध्यापक पूनम अभ्यंकर, प्राध्यापक डॉक्टर सारिका बोदडे, डॉक्टर प्रणाली पेटे, शुभांगी ढेपे, प्राध्यापक सचिन पंडित, योगेश मानकर यांनी सर्वतोपरी प्रयत्न केले आहे. आईला आधी जरा ऍक्सेप्ट करत नाही, ती मुलगी झाली म्हणजे ऍक्सेप्ट इझिली करत नाही, कारण अजूनही मुलगा व्हावा ही एक इच्छा आपल्यात असतेच. मॅडम स्मृती इराणी त्या आज मिनिस्टर फॉर टेक्सटाईल्स आहेत आणि मिनिस्टर फॉर चाइल्ड डेव्हलपमेंट अँड वेलफेअर आहेत. त्यांनी एका इंटरनॅशनल कॉन्फरन्समध्ये एक एक्झाम्पल दिलं होतं, ते मी आता तुम्हाला सांगू इच्छिते. एका बाईंना त्यांनी इंटरव्ह्यू करायचा होता, तर त्यांनी इंटरव्ह्यू करता वेळी तिला विचारलं, तुमच्याबद्दल काहीतरी माहिती द्या मला, म्हणजे तुम्हाला इंट्रोड्यूस करून द्यायला. तेव्हा त्या बाईंनी सांगितलं, माझ्या मुलीला मी मारायला प्रयत्न केला, अशी मी एक आई म्हणून माझं इंट्रोडक्शन द्या म्हणून. तेव्हा त्यांनी विचारलं, असं का तुम्ही म्हणता, असं का बोलता तुम्ही? होय, खरंच आहे असं म्हणून त्यांनी त्यांची कथा सांगितली. त्यांना 2 मुली होत्या. तिसऱ्यांदा गरोदर असताना नवऱ्याने सांगितलं म्हणे, तिसरी जर मुलगी झाली तर तू परत ह्या घरी येऊ नको. तिसरी जर मुलगी झाली तर इथे यायची गरज नाही म्हणून नवऱ्याने सांगितलं. तिसरी मुलगी व्हायचं की नाही हे तिच्या हातात नसतं, हे प्रत्येक शिक्षित व्यक्तीला माहित असतं. तरी देखील त्यांनी तसं म्हटलं की तिसरी मुलगी जर झाली तर परत घरी यायचं नाही, त्या घरी यायचं नाही. ती गेली, भावाला सांगितलं तिने, दादाला, असं म्हणत आहेत म्हणून. आणि असं झालं की तिसरी पण तिला मुलगीच झाली. आणि तिसरी मुलगी जन्माला आल्यावेळी तिचा नवरा गेला नाही तिला भेटायला, बघायला, तिच्या आनंदात भागी व्हायला गेला नाही. आणि तिचे दादा त्यांच्याकडे गेले, तेव्हा त्यांनी सांगितलं, नाही आता मी घेणार नाही तिला आमच्या घरात. पुष्कळ त्यांच्याशी बोलून, त्यांना जरा कन्व्हिन्स करून शेवटी त्यांनी काय सांगितलं तिच्या नवऱ्याने, की ती येऊ शकते फक्त 2 मुलीला घेऊन, तिसरं मूल इथे येणार नाही. परत तेच सांगत होते ते. आणि असं झालं की ते दादा जाऊन बहिणीला जरा कन्व्हिन्स करायला बघितलं त्यांनी. तिला सांगितलं की पुढे तुला खूप त्रास होणार, एकटीला राहायला होणार नाही, तिघी मुलींना बघायला होणार नाही, म्हणून तू कबूल कर त्याचं कंडिशन. आणि अगदी रिलक्टंटली, म्हणजे तिला मनात नव्हतं, कुठल्याही आईला हे कबूल नसणारच, पण तरी पण तिने काय केलं म्हणजे खूप रिलक्टंटली तिने
तिच्या बाळाला 4 दिवसाचं बाळ होतं. दिल्ली गावाच्या जवळ एका लहान गावातली बातमी ही. पुष्कळ थंडी होती. रात्री त्या थंडीत 4 दिवसाच्या बाळाला तिने एका पलंगावर बाहेर कंपाऊंड मध्ये, आणि तिच्यावर काही पांघरलं नाही, काही कपडे नाही. आणि अर्थातच तिच्या मनात हे होतं की काय होतं ते होऊ दे बाळाला. सबंध रात्र आईला झोप नव्हती. सकाळी उठून पळत गेली बघायला. तेव्हा तिने काय बघितलं, बाळ थंडीच्या मुळे सबंध रात्र थंडीत ते बाळ झोपलं होतं आणि निळं निळं झालं होतं. निळं झालेलं बाळ पाहून, पण निळं झालं तरी एवढ्या थंडीत काही पोटात काही नसलं तरी ते बाळ जिवंत होतं. हात पाय हलवायला शक्ती नव्हती तरी पण ते बाळ जिवंत होतं. त्यावेळी आईने तिला, त्या बाळाला घट्ट धरून घेतलं आणि तिने मनात म्हटलं, जर माझ्या 4 दिवसाच्या बाळाला जगात जगायचंच म्हणून तिचा हट्ट जर आहे, तर मला काय झालं आहे, मी का नाही हट्ट करावा. मी पण करते आणि मी पण असाच हट्ट करते की मी माझ्या नवऱ्याच्या घरी जाणार नाही आणि ह्या तिघींना मी चांगलं शिक्षण देऊन मी त्यांना मोठं करीन म्हणून. आणि तिने तिच्या भावाला तसंच सांगून ती गेली नाही. सो शी डिडंट ऍक्सेप्ट डिफीट. शी लर्न टू से नो. दॅट इज व्हॉट इज इम्पॉर्टंट. वी शुड नो वेन टू से नो, and we should know when to take the right decision in spite of our men folk opposing it. But we should be correct. अहंकार नसावा, superiority complex नसावी, but we should know that we will take the right decision at the right time. And that story which Smriti ji has shared, I'm sure it is a great learning lesson for all of us. It was an international conference in February 2014 when she had said this. It is available on YouTube. मला कोणाला ऐकायचं असेल तर ऐकू शकता. It's a very inspiring example. So, dear friends, we must remember what Dr. Abdul Kalam has very nicely put it. Thinking is our capital. आपली वैचारिक शक्ती हेच आपलं भंडवळ. एंटरप्राइज इज द वे. एंटरप्राइज काही आपण करू शकतो, शिकून पुढे जाऊ शकतो, काही व्यवसाय आपण प्रारंभ करू. मी तुमच्या कॉलेजमध्ये बघितले आहे, पुष्कळ ऍक्टिव्हिटीज तुम्ही करत आहात मुलींना एम्पॉवर्ड करायला, मुलींना एंटरप्राइज काहीतरी बिझनेस सुरू करायला. पुष्कळ ऍक्टिव्हिटीज मी बघितल्या आहेत. अँड दॅट इज व्हॉट द स्टुडंट नीड्स टुडे, अँड वी शुड एनकरेज देम. एका कॉलेजमध्ये मी बघितल्या ठिकाणी त्या टीचर्सनी सगळ्यांनी मिळून सगळ्या मुलींना, वुमन एम्पॉवरमेंट सेल त्याच्यात मेंबर्स असलेल्या मुलींना सगळ्यांना 1,000 रुपये टीचर्सनी दिले म्हणे. म्हणजे 25 मुलींना टीचर्सनी मिळून 25,000 दिले आणि त्यांना सांगितलं की तुम्ही काही बिझनेस करा, 3 महिने आम्ही तुम्हाला टाइम देतो, 3 महिन्यात तुम्ही काहीही बिझनेस करू शकता आणि बिझनेस करून तुम्ही किती पैसे कमवता ते तुमचे, पण आमचे 1,000 ते आम्हाला परत द्या म्हणून. आणि यू विल नॉट बिलीव्ह, आफ्टर 3 months काही जणांनी 5,000 कमवले, काही जणांनी 10,000 कमवले. काय केलं त्यांनी? लहान लहान ऍक्टिव्हिटीज खादी ग्रामोद्योग मध्ये जाऊन होलसेल मध्ये घेऊन रिटेल मध्ये विकले. बॅग्स, लेदर बॅग्स, टिकल्या, आपण जे टिकली इकडे लावतो तसल्या टिकल्यांचं बिझनेस आणि फूड बिझनेस, पापड आणि लोणची करून असं पुष्कळ गृह उद्योग करून त्या मुलींनी 25,000चे 1,00,000 करून त्यांनी परत केले आणि 75,000 जे प्रॉफिट राहिलं ते त्यांनी घेतलं. आय थॉट इट वॉज अ व्हेरी नाईस वे टू एनकरेज गर्ल्स टू डू बिझनेस. सो दॅट इज एंटरप्राइज. थिंकिंग इज आवर कॅपिटल, एंटरप्राइज इज द वे, and hard work is the solution. फक्त hard work, it's only hard work.
No matter what your qualification is, if you don't work hard or if you are not willing to work hard, you will never be able to go ahead in life. म्हणून वर्कहॉलिक असावं हे मला आमच्या सगळ्या बहिणींना सांगावं असं वाटतं. उत्तम ब्राह्मणवाडेसह निकिता राऊत, विदर्भ न्यूज, अमरावती.